दादा तुम्हाला एका मिनिटात सांगतो, एक पोरग झाडावर थैली घेऊन केशर आंबे तोडू लागतो, चोरून लोकायचे. ते घरधनी आलो, शेताचा मालक, आणि शेताच्या मालकानं मला खाली उतर. खाली उतरला. खाली उतरल्यावर त्याचा कान पकडलं. कोणाचा आसरा तू? त्यानं सांगलं त्याच्या बापाचं नाव. असंच तुला लोकांचे आंबे चोरून शिकवायचं, चोरायचं का शिकलंय काय? त्यानं म्हणलं घेता लावू, म्हणलं चल तुझ्या बापाकडे. म्हणलं कान धरलं त्याचा आणि गावाकडे नेऊ लागलं. चल तुझ्या बापाकडे चल, तुला शिक्षा देतो. त्या पोरानं म्हणलं काका तुम्हाला माझ्या बापाकडे न्यायचं आहे की नाही? होय न्यायचं आहे ना. म्हणले मग तिकडं काला लिहायला म्हणलं पलीकडे आंब्याकडे चला की. म्हणलं कारण का त्या आंब्यावर याचा बाप पोत्यात आंबे तोडू लागता. आलं काय लक्षात? पोरग कशात तोडू लागतं? पोरग तोडालाय थैलीत आणि बाप तोडालाय पोत्यात. म्हणजे राज्य सरकार थैलीनं तोडालंय आणि केंद्र सरकार अरे आम्हाला तिकडे चला म्हणाले काय तुम्ही? हा तिकडं. कारण आम्ही आरक्षण का मागतो याचं कारण जर तुम्हाला तपासून बघायचं असेल तर आम्हाला बोगस बियाणं दिल्या गेले, बोगस खतं दिल्या गेली. किती बी औषध मारलं तर आळ्या मरत नाहीत. असले बोगस औषधं दिले, त्याचा परिणाम असा झाला आमचं आर्थिक उत्पन्न ढासळलं, आमचा खर्च वाढला आणि आमचं उत्पादन कमी झालं. शेतकरी तोट्यात आला आणि म्हणून शेतकरी रिझर्वेशन मागतोय. तुम्ही जर सोन्याच्या प्रमाणात किंवा पेट्रोलच्या प्रमाणात जर आमच्या शेतीमालाला जर भाव ठेवले असते तर आम्ही आरक्षण मागलं नसता. ही वस्तुस्थिती आहे. कारण हे तुमच्या लुटीचं पाप आहे. तुम्ही आमची लूट केलेली आहे आणि म्हणून मित्र हो आम्ही ठरवतोय की आम्ही आरक्षण का मागतोय. तुम्ही आम्हाला लुटले. विजय मल्ल्या किती घेऊन पळाला आहे का आकडा? विजय मल्ल्या 17 बँकेचे 9,000 कोटी रुपये कुठे गेला घेऊन? कुठे गेला? परदेशात. आमचं म्हणणं आहे 50,000 जर आमचे थकले तर बँकेची नोटीस येते. विजय मल्ल्याची कोणती नोटीस तुम्ही घेतली? आणि म्हणून मित्र हो कर्ज झालंय म्हणून मरायचं नाही. आपल्याच मराठवाड्यातले कवी इंद्रजित भालेराव सांगतात, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. बँकेचं कर्ज काय करायला शिक. बँकेचं कर्ज काढायला शिक. काढल्याशिवाय फेडता येत नाही ना. बँकेचं कर्ज काढायला शिक. आम्ही बैमानदार नाही. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही बैमानदार नाही. शेतकऱ्याच्या पोरा आता लढायला शिक. बँकेचं कर्ज काढायला शिक. काढलेलं कर्ज फेडायला शिक. आणि नाहीच फिटलं तर बुडवायला शिक. कारण का तुम्हाला बुडवणं म्हणजे महापाप वाटतंय. आमचा प्रश्न आहे, एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या शेतकऱ्यावर कर्ज झालंच का? आमचा प्रश्न आहे. अदानी माहित आहे ना? अदानी काय विकतो माहित आहे का तुम्हाला? अदानी चरस विकतो, चरस. त्यानं घेतलेल्या विमानतळावर 29,000 करोड रुपयाचा चरस. मी माझ्या मनचं नाही सांगत, चरस सापडलं. कुठलीच कारवाई नाही. आम्ही काय करतो? टाटा उदाहरण धरा. टाटा त्याच्या कंपनीत 1 क्विंटल लोखंड टाकलं तर 90 किलो काढतो दादा. आम्ही आमच्या शेतात, तुम्ही काय पेरता? बाजरी पेरता ना? बाजरी बुडाली का आता? बाजरी ज्वारी गहू. दादा चांगला अभ्यास आहे. एका एकर मध्ये किती पेरता बाजरी? शाबास सांगा ना. बाजरी 5 किलो पेरता एका एकर मध्ये. मग किती किलो होत आहे? 4 क्विंटल. शाबास. अहो लईत लई म्हणू नका तुम्ही. तुम्हाला सांगतो हाय का ना. तुम्ही पेरल्या किती? 5 किलो पेरल्या ना.
झालंय किती? 5 क्विंटल. तुम्ही काय कमी काढले का? पेरलंय 5 किलो, काढलंय 5 क्विंटल. सांगतो ना तुम्हाला, ते ऐका ना पुढे, माझ्याकडे उत्तर आल्याशिवाय आलो काही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट, 5 किलो पेरलं, काढलं किती? 5 क्विंटल. टाटा नावाच्या कारखानदारानं 1 क्विंटल लोकं त्याच्या कंपनीत टाकलं, 90 किलो काढलं. टाकलं किती? गणित समजून घ्या. टाकलं किती? 1 क्विंटल. काढलं किती? 90 किलो. म्हणजे जास्त टाकलं आणि कमी काढलं ना, कमी काढलं. तुम्ही काय केलं? कमी टाकलं आणि जास्त काढलं. मला एक सांगा बरं, कमी टाकून जास्त काढणारा फायद्यात राहावा की जास्त टाकून कमी काढणारा फायद्यात राहावा? कमी टाकून जास्त काढणारा फायद्यात राहावा. मग आमचं म्हणणं, टाटा फायद्यात आणि शेतकरी तोट्यात कशामुळं? याचं कारण आहे. हां, याचं कारण काय आहे? सरकारनं केलेली आमची लूट. 1 क्विंटल कापसापासून जवळपास 70 ते 72 हजाराचा कपडा तयार होतो. आम्हाला किती दिल्या जात आहे? फक्त 7,000 आमच्या हातावरती टेकवल्या जातात. 70-72 हजाराचा मुनाफा कोणाच्या घशात जातो? कंपन्याच्या घशात जातो. आणि म्हणून या देशाची लूट अदानी, अंबानी, बपतलाल, नुस्लीवाडी, या सिंगानिया, अजित प्रेमसिंगची, लक्ष्मी मित्तल या कारखानदारांनी केलेली आहे. आणि आमचा शेतकरी मात्र दररोज एका ना एका गावामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या करतोय, गळ्याला फास लावून मरतोय. तरी आमचे प्रधानमंत्री देशात जाऊन काय सांगतात? लाल किल्ल्यावरून भाषण सांगतात, मेरे किसान भाइयों और बहनों, कपास को भाव होना कि नहीं, गन्ने को भाव होना कि नहीं, हम हमारे राष्ट्र में किसान को दुगुना उत्पन्न देना चाहता हूं. म्हणजे दुगुना म्हणजे 900चं पोटॅशचं पोतं 1700ला करणं म्हणजे दुप्पट उत्पन्न. अरे कुठला हिशोब आलाय? समजलंय का? ही वस्तुस्थिती आम्हाला समजावून घे. कुठला न्याय हाय हा? हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. शेतकरी लुटल्या जातोय आणि म्हणून हे लोक म्हणतात शेतकरी या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कण आहे. भारतीय अर्थव्यवस्था कशावर आधारित आहे? शेतीवर आधारित आहे. आणि शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. आणि सगळेच लोक जर आमचं कल्याण झालं पाहिजे म्हणत असेल तर मग नको कोण म्हणाले? प्रॉब्लेम आहे ना. हां, नको कोण म्हणाले? म्हणून मित्र हो, देश जगायचा असेल शेतकरी जगला पाहिजे. आणि शेतकरी जगला तर राष्ट्र जगणार आहे. आणि आम्ही शेती करणाऱ्या जाती आता प्रचंड संकटात आहोत. आणि म्हणून आमच्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण हा एकमेव आशेचा किरण दिसतोय. आणि म्हणून आम्ही आरक्षण मागतोय. आणि हे आरक्षण जर आम्हाला नाही मिळालं तर उद्या या देशातला तरुण बेकारीकडे वळणार आहे. धाबा संस्कृती आपण सांगतो ना, धाबा संस्कृती अस्तित्वाला येण्याचं कारण कोणतं आहे? याच्या हाताला काम नाही. व्यसनाचं प्रमाण का वाढते आहे? निरुत्साही झालेला तरुण काय म्हणतोय? टेन्शन. अरे बाबा, या वयात आहे टेन्शन आहे हो महाराज. मी म्हणतो दादा, घेतल्यानं टेन्शन कमी होत नाही रे, वाढतंय. आणि एक जबाबदारीनं सांगतो, इथून पुढे 10 वर्षांना जर जनगणना झाली तर स्त्रियांचं प्रमाण अधिक होईल आणि पुरुषाचं प्रमाण कमी होईल. आजच्या चित्र उलट असेल. त्याचं कारण कोणतं आहे? अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्यू पत्करतील आणि हे समतोल बिघडणार आहे. आणि म्हणून आरक्षण मागत असतेवेळी मला वाटतंय या गावातल्या मराठा समाजाची पहिली जबाबदारी असेल की इथून पुढचा आपला हातोडा दारूच्या दुकानावरती असला पाहिजे. गावातली जे दारू आहे ना ती संपली पाहिजे, व्यसन संपले पाहिजेत. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ते वेगवेगळ्या पुड्या नाव सुद्धा काय ठेवतात त्याचे मला माहित नाही. राजनिवास, अरे बापरे, आहे ना नाव राजनिवास. बाबा, म्हणजे बाबा कोणाला? दो बाबा दो. त्या पानपट्टीवाल्याला म्हणलं किती बाबा दो? अरे बाबा एकच बाबा असते रे. तरी आमच्या माणसाने म्हणले दो बाबा दो, राजनिवास आणि कोणतं बरेच नाव आहेत, मला काही येत नाही. ते मग दुरून बघतो. आदत,
तुमच्याकडे आहे की नाही? आदत म्हणायची नावाची पुढे म्हणजे सवय. लहान लहान लेकरापासून ही सवय लागली. ज्या समाजाची पिढी निर्व्यसनी तयार होईल तो समाज टिकतो, आणि ज्या समाजाची पिढी ही व्यसनात जर गेली तो समाज संपतो. म्हणून तरुण मित्रांनो, केवळ आरक्षणावर आपलं भागणार नाही, आरक्षणाच्या जवळ जाऊन आपल्याला निर्व्यसनी पिढीसुद्धा करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून गाव तंटामुक्त ठेवलं पाहिजे, गाव व्यसनमुक्त ठेवलं पाहिजे, गाव त्या ठिकाणी सलोखायुक्त ठेवलं पाहिजे. 18 पगड 12 बलुतेदार समाजाची माणसं एका सतरंजीवरतून येऊन बसायचं, एवढं सौजन्य आम्हाला त्या ठिकाणी गावात ठेवावं लागणार आहे. आमचं गाव नक्कीच या ठिकाणी स्वर्ग बनेल, याला काही खात्री शंका बाळगायची गरज नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, घोकाया अक्षर मज नाही अधिकार. महाराजाचं म्हणणं आहे. याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात, सर्व भावे दीन तुका म्हणे यातीहीन. मी सर्व भावी म्हणजे सर्वांगानं सांगतोय, मी दीन आहे, जातीनं हीन आहे. आणि आपण डिक्लेअर हे करतोय की मराठे हे वर्णव्यवस्थेत हीन आणि त्या ठिकाणी शूद्र आहेत. आणि म्हणून जे लोक शूद्र आहेत त्यांना आरक्षण देणं ही इथली कायद्याची तरतूद आहे, आणि त्यानुसार आपण मागतोय ते आरक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. बहुतेक मला वाटायला 23 तारखेला सगळ्या मराठ्यांना सांगतोय, 23 तारखेला कदाचित आपल्याला मुंबई आक्रमणाची तयारी करावी लागेल. आणि ती तयारी अशी असेल, आपण मराठ्यांनी जगातलं रेकॉर्ड ब्रेक सभा घेऊन दाखवली. किती कोटी? 1.5 कोटी मराठे अंतरवाली सराटीत स्वतःच्या पैशानं येऊन दाखल झाले. ही जगातली सगळ्यात मोठी रेकॉर्ड ब्रेक सभा होती. याच्यावरून तरी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही जर मुंबईत आलो, आम्ही मराठ्यांनी डिक्लेअर केलंय, आम्हाला तुम्ही खायला देऊ नका, फक्त आमची एकच सोय करा. फक्त आम्हाला संडासला जायची सोय करा सरकारमध्ये जर अवकात असाल. आलं लक्षात? कारण आता मराठा मुंबई आक्रमण करण्यासाठी, मुंबई जिंकण्यासाठी आमचं पाऊल असेल. या 2-4 दिवसात गव्हाला पाणी देऊन घ्या, कापसाला पाणी देऊन घ्या, हरभऱ्याला पाणी द्यायचं असलं, फवारणी मारायची असली मारून घ्या, तयार व्हा लढाईला. जसं पंढरपूरला आपण फरची बांधून जातो, पायी जातो, तशा पद्धतीचा हा पूर्ण महाराष्ट्र, मुंबईच नाही पूर्ण महाराष्ट्र आम्हाला जाम करून दाखवायचा आहे. आणि आमची ताकद काय आहे हे शांततेच्या मार्गाने सरकारला दाखवून देऊ. आणि मित्रहो, ट्विटरचा अकाउंट उघडून ट्विटरवरून बातम्या टाकवा. 1,00,000 बातमी गेली की जगाचा विषय होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा याची आठवण मी का करून देतोय, जगाचा दबाव भारतावरती वाढला पाहिजे की देशात काय चाललंय, ह्याचा जबाब देशानं आमच्या भारताला विचारला पाहिजे. याच्यासाठी तरुण मित्रांनो, या सगळ्या यंत्रणेचा वापर करा. कामं धंदे काय हातात ते आटोपून घ्या. मी बी दिवसभर काम करायला, संध्याकाळी कीर्तनाला चलाव. मलाही माहीत आहे 7-8 दिवस आता काय आपल्याला सुट्टी नाही. आणि कीर्तनकार आणत असते वेळी कसे आणायचे, त्याला पहिला प्रश्न विचारायचा, दादा कीर्तनाची डेट घेत असते वेळी तुला सोयाबीनला कोणता औषध मारावं ते कळतंय का? कापसाला किती पाणी कवा द्यावं लागतंय, ऊस किती कांड्यावर आल्यावर त्याची रिकव्हरी निघते, कोणत्या कांड्यात कोणती निघते आणि काय होते. म्हणून 18-121चा उतारा काय आहे, 86-032चा काय आहे, 80-14चा काय आहे, हे सगळं ज्या कीर्तनकाराला येत आहे असेच कीर्तनकार कीर्तनाला बोलवायचे की जेणेकरून समाज शहाणा झाला पाहिजे. आम्ही शेतकरी, आमचा कीर्तनकार शेतकरी, आमचे टाळकरी शेतकरी असे सगळे असले पाहिजे. मर्दंगवालं शेतकरी, पेटी मास्तर शाबास, पुढे ऐकणारे शेतकरी. म्हणजे तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. ज्या दिवशी शेतकरी कीर्तनकार असेल त्या दिवशी तो कीर्तनकार शेतकरी आत्महत्येचा विषय कीर्तनात मांडील. आणि हा विषय त्या ठिकाणी, अरे हमी भावापेक्षा कमी भाव देणारं सरकार हे कसलं सरकार, असं 1952ला डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी म्हटलं होतं. हे लक्षात आलं पाहिजे. आणि तीच परिस्थिती अजून आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आमचा देश जर उभा करायचा असेल तर आम्हाला पहिल्यांदा संघटित झालं पाहिजे. आणि मित्र हो, कुठलीही जात तुम्हाला दुश्मन म्हणून जर सांगितली असेल
तर त्याचा पहिल्यांदा सोचून विचार करा. माझ्या कंधारला जरांगे पाटलाची सभा होती. मैदान कमी पडलं दादा, जागाच नका. कंधारच्या पूर्ण मुसलमान समाजाने कमिटीनं निर्णय घेतला की मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे आणि त्याच्या हक्काचं आंदोलन करत असतेवेळी त्यांना जागा कमी पडते. कब्रस्तानच्या बाजूला मुस्लिम समाजाची 25 एकर जमीन होती. ती 25 एकर जमीन मुस्लिम समाजाने स्वतः JCB लावून साफ केली, झाडं झुडपं वाढलेली, आणि ती जमीन जरांगे पाटलाच्या सभेसाठी उपलब्ध करून दिली. एवढंच नाही तर जेवढे लोक कंधारला आले होते तेवढ्या लोकांच्या खिचडीची सोय संपूर्ण मुसलमान समाजाने केली. आणि म्हणून लक्षात घ्या, कोणी येऊन जर तुम्हाला सांगत असेल चुकीचं तर ठरवायचं. आम्ही आरक्षणाला गेलो होतो तेव्हा कोणाचं जेवलो? मुस्लिम समाजाचं जेवलो. पाणी कोणाचं पिलो? मुस्लिम समाजाचं पिलो. मी मुद्दाम सांगतोय, ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाजावर जर संकट आलं तर त्यावेळेला उपकार माणसानं ठेवून घेऊ नाही. आम्हाला त्यांनी पाणी पाजलंय, आम्हाला त्यांनी जीव घातलंय. उद्या जर मुस्लिम समाजावरती संकट आलं तर मोठा भाऊ म्हणून मराठा समाजानं त्याच्या पाठीमागं नाही, पुढे उभा टाकून ते संकट अंगावर झेलण्यासाठी तयार राहावं. कारण आता महाराष्ट्रात M फॅक्टर नक्कीच उभा टाकणार आहे. आणि M फॅक्टर जर आला तर हे सगळे लोक जमीनदोस्त होणार आहेत. हे सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितोय. आणि म्हणून आम्ही समजलं पाहिजे आमचे शत्रू कोण आहेत आणि आमचे मित्र कोण आहेत. आमच्या पोरांना आंदोलनात भयकवायचं काम केलं, आमच्या पोरायला किल्ले दाखवायला नेलं आणि आमचे पोरं स्पर्धा परीक्षेतून बाहेर काढायचं काम केलं. महत्त्वाची गोष्ट एकाच मिनिटात सांगतोय, तुमचं भूमी अभिलेख कार्यालय कुठे आहे? वाशी. शाबास. नुसती अशीच लढाई लढल्यानं जमणार, काही कायद्याची लढाई लढावी लागते. वाशीच्या भूमी अभिलेख कार्यालयात 133 आणि 34 नावाचं एक तिथं रजिस्टर आहे, नमुना नंबर 33 आणि 34. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्याच्या नोंदी मोडी किंवा उर्दू भाषेत कुणबी या नावानं आहेत. त्या पहिल्यांदा शोधून काढा. माझ्या गावात असंच अधिकाऱ्यांना सांगलं होतं, एकही नोंद नाही म्हणून. मी पूर्ण चौकशी केल्यानंतर, कलेक्टरनं लिहून दिल्यानंतर मी माझ्या गावात, माझ्या तालुक्यातल्या पहिल्यांदा 72 नोंदी त्या ठिकाणी कुणब्याच्या काढून दाखवल्या. म्हणजे माझं पूर्ण गाव त्या ठिकाणी आज OBC मध्ये 1200 सर्टिफिकेट माझ्या गावाला मिळू शकतात. म्हणून तुमच्या सगळ्याचे रेकॉर्ड आहेत तिथं. 1881चं तुम्हाला लिहून घ्या, लिहून वाटतं तर 18